चा राजा श्रावण. आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्त्व आहे. चतुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख आहे. आषाढी अमावास्येला दिव्यांची आवस केल्यानंतर सर्व व्रतवैकल्यांना सुरुवात करण्यात येते. यानंतर निसर्गातील वातावरणही बदलते आणि ऊन पावसाचा खेळ श्रावणामध्ये सुरू होतो आणि रसरशीत हिरव्या भाज्यांचा हा महिना सुरू होतो. श्रावण महिना हा उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच याला सणांचा राजा श्रावण असे म्हणतात. कारण बरेच मराठी सण या महिन्यात असतात. विशेषतः महिलांसाठी हा महिना खास असून नवविवाहितांसाठी तर माहेरी जाण्याची जणू पर्वणीच असते. श्रावण महिना म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते अत्यंत निर्मळ असं वातावरण आणि शिवभक्तांसाठी उत्साहाचा महिना. महादेवाला प्रिय असणाऱ्या या श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. श्रावणी सोमवारपासून ते अगदी श्रावणी अमावास्येपर्यंत अनेक सण या महिन्यात असतात आणि त्यामुळे याला सणांचा राजा म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरत नाही. श्रावण महिन्यात अनेक हिंदू सण साजरे करण्यात येतात. श्रावणी सोमवार या महिन्याच्या सणाची सुरुवात होते ती म्हणजे श्रावणी सोमवार अर्थात शिवामुठीने. दर श्रावणी सोमवारी तीळ, तांदूळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर अथवा शिवलिंगावर धान्य वाहण्यात येते. नवविवाहित महिला श्रावणी सोमवारांचे हे व्रत पहिले 5 वर्ष करतात आणि काही महिला तर आयुष्यभर हे व्रत करतात. श्रावणी मंगळवार अर्थात मंगळागौर त्यानंतर नवविवाहितांसाठी खास सण ठरतो तो म्हणजे मंगळवार. श्रावणातील मंगळवारी संसारातील सौख्य आणि प्रेम कायम राहण्यासाठी मंगळागौरीचे खास व्रत करण्यात येते. पहिल्या मंगळागौरीला आपल्या जवळच्या सवाष्णींना बोलवून हे व्रत पूजण्यात येते. 5 वर्षांनी हे व्रत पूर्ण करायचे असते. मंगळागौरीची पूजा, ओव्या, उखाणे, फुगडी, ओटी भरणे, रात्री जागरण करणे, पारंपरिक खेळ असे याचे मोठे स्वरूप असते, जेणेकरून सासर आणि माहेरच्या दोन्हीकडील प्रेम नवविवाहितेला मिळते. दुसरा सण येतो नागपंचमी. यानंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजेच नागपंचमी. बिळातील उंदरांना नाग नष्ट करतो, त्यामुळे नागदेवतेची या दिवशी शेतकऱ्यांकडून मित्र म्हणून पूजा करण्यात येते. या दिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून जमीन खणली वा नांगरली जात नाही. तसेच वारूळ असेल तिथे जाऊन पूजा करण्याचीही गावागावात पद्धत आहे. त्यानंतर येतो नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. हे दोन्ही सण एकाच दिवशी येतात. कोळी समाजासाठी महत्त्वाचा ठरणारा नारळी पौर्णिमा सण जल्लोषात साजरा होतो. तर या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून नव्या हंगामासाठी होडी पुन्हा समुद्रात सोडली जाते. मासेमारीला सुरुवात होते. तर भावा बहिणींचा खास सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाची माहिती आणि भावा बहिणींच्या नात्याची महती तर सर्वांनाच माहिती आहे. अगदी सामाजिक ऋणानुबंध जपण्याचा हा एक दिवस आहे. कृष्ण जन्माष्टमी आणि दहीकाला या सणानंतर महत्त्वाचा सण येतो तो म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देत दुसऱ्या दिवशी गोपाळकालाही तितक्याच उत्साहात साजरा करण्यात येतो. दहीकाल्याला आता उत्सवाचे आणि अगदी व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले असले तरीही हा सण जगभरात अगदी दणाक्यात साजरा करण्यात येतो. पिठोरी अमावस्या. श्रावणाची सांगता करणारा सण म्हणजेच पिठोरी अमावस्या. लहान मुलांची तर या दिवशी चंगळ असते. तर या दिवशीच साजरा केला जाणारा पोळा म्हणजे शेतकऱ्यांचा जीवाभावांचा मित्र असणाऱ्या बैलाच्या जोडीला दिली जाणारी विश्रांती. गावागावामध्ये हा सण खूपच जोमात साजरा करण्यात येतो. मित्रांनो, श्रावण महिन्याची माहिती तुम्हाला कशी वाटली ते जरूर कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.